बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ होणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण ग्रामीण जनतेची समजूत काढून त्यांच्या अडचणी 100% दूर करू, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यासह विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। केशवराव भोसले नाट्यगृह कला सांस्कृतिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। तर ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह देशात मोजक्याच नाट्यगृहांपैकी एक असून हे नाट्यगृह अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला। नूतनीकरण करण्यात आलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा आणि इचलकरंजीमधील पोलीस कर्मचारी निवासस्थान, शाहू समाधी स्थळावरील विविध विकास कामं, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचं उद्घाटन, स्टेशन रोडवरील बहुमजली वाहन पार्किंग सुविधा, रंकाळा चौपाटीवरील म्युझिकल फाउंटनचं उद्घाटन, CPR हॉस्पिटलमधील विविध आरोग्य सेवांचं लोकार्पण, पूर नियंत्रण प्रकल्प यासह विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांचं कोल्हापुरात आगमन झालं होतं। प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा झाली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विकास कामांमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास वेगानं होत असल्याचं नमूद केलं। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। ही दुर्घटना सर्वांच्याच मनाला चटका लावणारी ठरली। मात्र शासनानं या नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून दिला। त्यातून या नाट्यगृहाचा हेरिटेज लुक कायम ठेवत झालेलं नूतनीकरण प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। महानगरपालिका आणि सर्व अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अतिशय सुंदर असं रेस्टोरेशन त्याचं करण्यात आलेलं आहे। बाहेरचा भाग हा जुनाच आहे, त्याचं जे सौंदर्य आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे। हेरिटेज व्हॅल्यू तशीच ठेवण्यात आली आहे आणि आतमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे नाट्यगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। की एक प्रकारे कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा एक मानबिंदू म्हणून या थिएटरकडे आपण सगळे बघतो। करवी नगरी ही आजही कला आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते। स्वर्गीय केशवराव भोसले यांच्यासह कला महर्षी बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, चित्रतपस्वी व्ही शांताराम यांच्यासह सर्वच मान्यवरांनी कलानगरी समृद्ध केली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं। नामदार हसन मुश्रीफ, महापौर रूपाराणी निकम यांच्या भाषणातील कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा संदर्भ घेत नामदार फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कोणत्याही शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हद्दवाढ होणं गरजेचं आहे। कोल्हापूर शहरही त्याला अपवाद नाही, त्यामुळं या शहराच्या विकासासाठी हद्दवाढ झाली पाहिजे। ही हद्दवाढ करण्यासाठी आपण ग्रामीण जनतेची समजूत काढू, हद्दवाढीसंबंधी त्यांच्या मनात असलेले गैरसमज 100% दूर करू, अशी ग्वाही दिली। पण जाता जाता एक बॉल टाकून देतो की हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे। शहराचा विकास करायचा असेल आणि हे खरं आहे की हद्दीच्या बाहेरच्या लोकांच्या काही अडचणी आहेत, पण मी लोकप्रतिनिधींना सांगतो 100% त्यांच्या अडचणी मी सोडवतो। 100% ज्या अडचणी आहेत त्या सोडवतो। आणि आपण हे जर केलं, आज बघा हायकोर्ट आलं, आता त्या हायकोर्टला शेंडा पार्कला 75 एकर जागा आपण देतोय। इतकी मोठी इमारत एका हायकोर्टमुळे या शहरामध्ये रोज 20-25 हजार लोक आहेत। त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित आपल्याला करायचं आहे। कोल्हापूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याला मंत्रिमंडळानं यापूर्वीच मान्यता दिली आहे। BCCIच्या माध्यमातून देशातील एक अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम बांधलं जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। हॉकी स्टेडियमसाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून निधी दिलाय। या पाठोपाठ आता कोल्हापूरचा आत्मा असणाऱ्या फुटबॉल खेळासाठीही चांगला निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं।
जागतिक बँकेच्या साहाय्यानं कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी पूर नियंत्रण प्रकल्प राबवण्यात येतोय. त्यातून 60 ते 70 टीएमसी पुराचं पाणी कालव्यातून पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आणि उजनी धरणात नेण्यात येईल. ते पाणी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येईल. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना भविष्यात महापुराचा फटका बसणार नाही. तसंच दुष्काळी भागालाही पाणी दिल्याचा दुहेरी हेतू साध्य होईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचंही यावेळी भाषण झालं. कोल्हापूरच्या कला सांस्कृतिक क्षेत्राचा त्यांनी आढावा घेतला. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे गौरवोद्गार नामदार पवार यांनी काढले. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची परंपरा असलेल्या या शाहू नगरीच्या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचं नव्यानं जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत असताना हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा आणि समाधानाचा दिवस आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले असं नाव देण्यात आलेलं होतं आणि आज देशात शतकाहून अधिक परंपरा लाभलेली अशी मोजकीच नाट्यगृह आहेत आणि यामध्ये या नाट्यगृहाचं स्थान अत्यंत मानाचंच आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी मराठी संगीत नाट्य परंपरेसाठी दिलेलं योगदान अत्यंत अनमोल आहे. त्याच्या नावाने ओळखलं जाणारं हे नाट्यगृह पुढे अनेक पिढ्यांसाठी आणि कला, संस्कृती आणि सर्जनेसाठी प्रेरणास्थान राहील. बी न्यूजवर कोल्हापूर बदलतंय ही जाहिरात पाहिली की महायुती सरकार आल्यानंतर कोल्हापूर खरोखरच बदललंय याची साक्ष मिळते, असं पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं. IT पार्कला जागा मिळाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आणि 2300 मीटरच्या रनवेसाठी मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद द्यावा, कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यावा अशी मागणी नामदार आंबेडकर यांनी केली. अमेरिकेतील प्रसिद्ध शहरातील वैद्यकीय नगरीवर आधारित शेंडा पार्कमध्ये वैद्यकीय नगरी उभारण्याचं काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना पुण्या-मुंबईला उपचारासाठी जाण्याची वेळ येणार नाही, असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. तसंच शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय विकास होणार नाही. त्यासाठी आमदार चंद्रदीप नरके आणि अमल महाडिक यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसह शाहू मिलची उभारणी करावी, कोल्हापूर हेरिटेज सिटी घोषित करून निधी द्यावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, श्रीमंत शाहू महाराज, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, अशोकराव माने, महापौर रुपाराणी निकम, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, उपमहापौर अक्षय जरग, पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.